प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आपण बघणार आहोत शर्मिष्ठा वर्दे आज येणार आहे ह्या गणात्रा चाळीमध्ये आणि आता तयारी जोरात सुरू आहे. दिशा घर सजवतीये, सुवर्णा देवाला प्रार्थना करते आणि इकडे मात्र ममताताई शिंक आणायची प्रॅक्टिस करताय. शन्नोबी त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेत आहे, पण कसलं काय त्यांना काही नाटकी प्रॅक्टिस जमेना. शेवटी शन्नोबी तिखट घेतात आणि त्यांच्या नाकात म्हणजे वास घ्यायला सांगतात, तेव्हा कुठे त्यांना शिंक यायला लागते. दिशा तिकडनं ओरडते, काय झालं? शन्नोबी सांगते, अरे कुछ नहीं, तेरी माँ को सर्दी हुई है, खास रही है वो. आता दिशा तिथे येते आणि म्हणते, अरे बापरे, आईला सर्दी झाली आहे, आता काय करायचं? आता शन्नोबी म्हणते, तू नको चिंता करू, आई तुझी मास्क घालेल ना, ते चांगलं दिसणार नाही ना. आजकाल काय काय रोग आहेत ना, ती एवढी मोठी बाई आणि ही तिच्यासमोर शिंकत राहील, बरं दिसेल का ते? आणि दिशाला पण ते पटतं. ममताताई पण तिला कन्व्हिन्स करतात. दिशा म्हणते, हो आई तुझं बरोबर आहे, तसंच कर तू हवं तर. आता ही दिशा गेल्यानंतर ममताताई सुटकेचा निश्वास सोडतात आणि आता त्या शन्नोबीला म्हणतात, तू ना राजकारणात असायला हवी होतीस, कसली भारी डोकं लावतेस ग. आता त्या मास्क वगैरे घालून बघतात आणि शन्नोबीला विचारतात, आता मी ओळखू नाही येते ना? शन्नोबी आधी बघतात तेव्हा त्या ओरडतात, सांग ना लवकर. शन्नोबी म्हणतात, अरे नहीं, कितने जोर से चिल्लाती है तू, अरे बिल्कुल भी नहीं पहचानेगी वो तेरे को, बिल्कुल 100%. आता इकडे सत्यजितला खूपच टेन्शन आलंय. तो शंतनूला बोलवायसाठी बोलकेला सांगतोय. शंतनू आलेला नसतो, त्यावर बोलके म्हणतो, त्याची मीटिंग आहे, त्याने मला सांगितलं होतं. आता सत्यजित म्हणतो, मी 5 लाख रुपये त्याला महिना देतो, त्याला बोलव पटकन. आता शंतनू त्याच्या आईचं कौतुक करतोय की आई तू खूप गॉर्जियस दिसतीये आणि अजूनही आई पडद्यातच ठेवली आहे, म्हणजे शर्मिष्ठा वर्दे अजूनही आपल्या समोर आलेल्या नाही आहेत. आता शंतनू निघालेला आहे दिशाकडे जायला, तेवढ्यात बोलके त्याला कॉल करतो आणि म्हणतो, साहेबांना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आधीच शंतनू म्हणतो की अरे मी बिझी आहे, सांगितलं होतं ना बोलके. पण आता सत्यजित त्याला म्हणतो, ए शंतनू तू इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुझ्या मॉमबद्दल खूपच डेंजरस बाई आहे रे ती, ऐकलं ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, ताबडतोब ये. शंतनू कन्फ्यूज झाला आहे, तो म्हणतोय काय? आणि आता तो विचार करायला लागला की काय प्रकरण असेल, पण त्याला आता नाईलाज असतो, दिशाकडे जाता येणार नाही असं तो दिशाला फोन करून कळवतोय. दिशा खूप खुश असते, पण आता शंतनूने सांगितल्यावरती ती खूप अपसेट होते की तो येणार नाही. दिशा म्हणते, अरे असं काय करतोयस, आम्ही सगळेजण कसे सामोरे जाऊ तुझ्या आईला, किती ऑकवर्ड होईल. आईला तर आधीच खूप टेन्शन आलंय, तुला तर माहिती आहे ना सगळं शंतनू, तू असला असतास तर फरक पडला असता रे. तेव्हा शंतनू म्हणतो, ऐक ना, खरंच महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मी म्हटलो असतो का, थोड्या वेळ तात्पुरतं सांभाळून घे प्लीज दिशा, मी आईला तसं समजावून सांगेल. आता त्याने फोन ठेवला आहे. दिशा हो म्हणते आणि तो त्याच्या आईला सांगतो, मम्मा मला ना जरा जावं लागेल सत्यजित भालेकरांकडे, खूप महत्त्वाचं अर्जंट काम आलं आहे. त्यावरती शर्मिष्ठा वर्दे त्याला म्हणतात, ओके बेटा, काही हरकत नाही आहे, तू काम आधी कर, त्याला आधी प्रायोरिटी दिली पाहिजे, फक्त त्यांचे डोळे दाखवलेत आपल्याला. तर आता शंतनू ठीक आहे असं म्हणतो. तर इकडे अविनाश आणि मीरा दोघेजण त्या चौथ्या खुनावर डिस्कशन करत असतात. तेव्हा मीरा त्याला सांगते की मला नरेकडनं कळालं आहे की सत्यजितने त्याला एक नंबर दिला होता आणि तो नंबर शर्मिष्ठा वर्देचा होता. आता हे दोघं चर्चा करतात की कशासाठी शर्मिष्ठा वर्दे सत्यजितला फोन करत असेल, म्हणजे सगळी बित्तम बातमी, खडा बातमी अविनाशपर्यंत पोहोचते, यावरून आपल्या लक्षात येत आहे. आता हा कॉन्क्ल्युजन काढतोय की चौथ्या खुनामध्ये शर्मिष्ठा वर्दे ही सुद्धा सामील असू शकते. असो, आता सुवर्णा दिशाचं खूप कौतुक करते आणि चिंटू आलाय आणि तोही म्हणतोय की दिशाताई तू खूप छान दिसतेस, आज शंतनू दादाची विकेट गेलीच म्हणून समज. असो, आता दिशा छान लाजते. आता मावशीबाई आल्यात आणि त्या पण खूप मस्त तयार होऊन आल्यात. चिंटू म्हणतो, शन्नोबी तू पण खूप छान दिसतेस हां. आता शन्नोबीला पण म्हणजे शन्नोबी छान दिसतीच आहे, प्रश्नच नाही. आता दिशा म्हणते, मावशी खरं तू दृष्ट काढून घे. शन्नोबी म्हणतात, मेरी छोड, तेरी माँ देख कितना सजी है. आता ह्या ममतादी खूप सुंदर दिसतात आणि सालसही. आता आल्यावरती मास्क वगैरे तर चिंटू विचारतो, मास्क का घातलाय? शन्नोबी म्हणते, सर्दी हुए ना उसको. आता दिशा म्हणते, आई एक प्रॉब्लेम झालाय ग, शंतनू येणार नाहीये. हे ऐकल्यावर अजून टेन्शन आलंय ममताताईंना. अगं बाई काय ग, आता काय करायचं? आता दिशा म्हणते, हो पण त्यांना रिसीव करायला जावं लागेल ना कोणाला तरी, मावशी तू जा बरं. शन्नोबी म्हणतात, मैं नहीं रे बाबा नहीं, वो और कन्फ्यूज हो जाएगी, नहीं मैं नहीं जाती. आता सुवर्णा म्हणते, मी आणि चिंटू जाऊ का? आता ममताताई म्हणतात, नको, छोटी मुलं अशी त्यांना सामोरी गेली तर बरं वाटणार नाही, किती मोठी बाई आहे ना ती. आता तेवढ्यात रंग येतो पेढे घेऊन आणि आश्चर्यचकित होतो की यांचं घर एवढं सजलेलं काय आहे. पण ते विचारायच्या आधी तो आधी नमस्कार करतो ममताताईंना आणि म्हणतो, हे घे मावशी पेढे.
रंगा एवढा खुश असतो तर आता शंतनूबाई विचारतात, शादी करके आया की क्या तू? आता हा रंगा म्हणतो, अरे नाही, शादी हमारे नसीब में कहा. आता दिशाकडे बघून तो टोमणा मारतोय. दिशाला ते लक्षात येत आहे आणि दिशाला पेढा देतोय. ममताताई म्हणतात, अरे वा रंगा, मग कसलं काम झालं रे तुझं? आता रंगा म्हणतो, मावशी आता हा रंगा ही आपली चाळ डेव्हलप करणार. हे ऐकल्यानंतर हे सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलेत की हे काय नवीन प्रकरण आहे. आता इकडे सत्यजित शंतनूला खूप झापतो आणि म्हणतो, काय रे, काय डबल गेम खेळताय का तुम्ही दोघं मायलेवक माझ्याशी? काय तुझ्या आईने हे सगळं कशासाठी केलं आहे? शंतनू कन्फ्यूज झाला आहे, माझी आई हे सगळं का करेल? आता हा सत्यजित म्हणतो, हे बघ, मला ना हे कळल्यावरती खूप राग आलेला आहे. खरं तर मी ढगात पोहोचणार होतो, पण तुझी आई आहे म्हणून गप्प बसलो. काय गरज आहे रे हा डबल गेम खेळायची माझ्याशी? पैसा बिसा लागला असता तर दिला असता ना मी. आता शंतनू हे ऐकून जरा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, काय म्हणलात तुम्ही विसरलात का? भालेकर इंडस्ट्रीजला माझ्या मम्माने लोन दिलं आहे. आम्हाला पैशाची काही गरज नाही. आमचा बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टी किती आहे हे माहीत नाही आहे का तुम्हाला? सत्यजित म्हणतोय, मग तुझी आई माझ्याशी हा गेम का खेळती आहे? आता हा शंतनू जरा क्रॉस चेक करतो की तो नंबर आहे तो मला मिळेल का, म्हणजे मला दाखवाल का कोणाचा नंबर आहे? आता बोलके उगाचच मध्ये बोलतो आणि म्हणतो, तो कदाचित चोरी वगैरे गेला असेल फोन शर्मिष्ठा वर्देचा. आता शंतनू थोडा विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की निघताना आईच्या हातातच फोन होता. तो म्हणतो, नाही, माझ्या आईचा फोन तर तिच्याकडेच आहे. काहीतरी गैरसमज झाला आहे. मला तो नंबर दाखवाल का? आपण जरा चेक करूया. तुमच्याकडे आईचा नंबर असेलच ना? आता सत्यजितकडनं त्याने नंबर घेतला आणि तो नंबर चेक केला आहे. तर आता तो नंबर शर्मिष्ठा वर्दे यांचा नाही आहे. पण आता बोलके म्हणतो, मी ॲड्रेस वगैरे चेक केला आहे, नावसुद्धा चेक केलं आहे, हा शर्मिष्ठा वर्दे यांच्याच नावावर आहे नंबर. आता मात्र शंतनूला आठवतं आहे की त्याने सिम कार्ड घेतलं होतं आणि तेही त्याच्या आईच्या नावावर, आणि ते त्याने मोठ्या मालकांना दिलं होतं. आणि अचानक हा बोलून जातो, म्हणजे अचानक नाही, सहहेतुक म्हणायला हरकत नाही आहे. तो आता सत्यजितला सांगतो की ही दुसरीच व्यक्ती आहे जी माझ्या आईच्या नावाचं कार्ड वापरती आहे. आता हा सत्यजित विचारतो, कोण व्यक्ती आहे ती? तेव्हा हा मोठे मालक. आणि आता सत्यजितला निमित्तच हवं आहे आबांना ओरडायचं आणि लगेच माझं म्हातारं म्हणून तो लगेच जाब विचारायला गेला आहे. आता शंतनू त्याला रोखत असतो. आता इकडे ममताताई रंगाला सांगतात की अरे एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, आज ना जरा शर्मिष्ठा वर्दे येत आहे, शंतनूची आई. तेव्हा रंगा म्हणतो, अच्छा, म्हणून तुम्ही सगळेजण एवढे तयार झाला आहेत का? तरीच म्हटलं. आता ममताताई म्हणतात, अरे पण ऐक ना, म्हणजे त्यांना ना रिसीव्ह करायला कोणाला तरी जावं लागेल. आता मी अशी जाणं बरं दिसत नाही ना, दिशालाही जाणं बरं दिसत नाही. आणि हे दोन्ही पोरं म्हणतात आम्ही जातो, पण तू जातोस का रंगा त्या पोरांबरोबर? अरे एवढी मोठी बाई आहे ती, चांगलं दिसणार नाही ना? रंगा म्हणतो, बरं मावशी, ठीक आहे. आणि आता रंगा जातोय त्यांना रिसीव्ह करायला. तर दिशाला छान वाटते की रंगाने ऐकलं म्हणून. पण आता दिशा कन्फ्यूज झाली आहे की हे सगळं चाळ डेव्हलप करायचं वगैरे काय प्रकरण आहे. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय शर्मिष्ठा वर्दे हजर झाल्यात चाळीत आणि इकडे बोलके आणि हा शंतनू काहीतरी CCTV क्लिप बघतात. कशाची काय कळत नाही आहे, पण काहीतरी कन्फ्युजन वाढवलं हे मात्र नक्की. आणि आता ममताताई या शर्मिष्ठा वर्देंना सामोरं जात आहेत. तर आता ममताताईंना विश्वजित म्हणून शर्मिष्ठा वर्दे ओळखेल का? फारच सस्पेन्स वाढवला आहे शर्मिष्ठा वर्दे यांच्या एंट्रीचा. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू? आवडला ना तर मग लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील. प्रतिशोध या मालिकेचा डेली रिव्ह्यू मी अनघा आणि सिरियल ह्या चॅनलवर नक्की बघा. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.